सुनबाई, आज जा आणि आम्ही सांगतोय तो कागद घेऊन या. हो मामांजी. मामांजी, घे. भीमा, एक काम आहे तुझ्यासाठी. आजची आज सोलापूरला जा. तिथल्या सरदाराकडून ऐवज घ्यायचा आणि उद्या सकाळी परत यायचं. ठीक आहे मालक. अहो, आम्ही आपल्यासाठी तेल काढून घेऊन येतो. काय रे, बायको आली आहे म्हणून खूप कौतुक वाटतंय का? अरे तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या नोकरांनी ना अशी प्रेमाची नाटकं करायची नसतात, समजलं का? अहो वहिनी साहेब, हे काय बोलताय तुम्ही? चुप. आता आम्हालाच विचार, आम्ही काय बोलतोय ते. तुझी हिम्मत कशी झाली रे आमच्या समोर तोंड उचकटून बोलायची? हे बघ, जी जी कामं सांगितलीत ना ते निमूटपणे कर. निघ. भीमा, तुझ्या आयुष्याचा सूत्रधार गंगाधर नाही आम्ही आहोत. कुठली सूत्र कधी आणि कशी फिरवायची हे मला चांगलंच ठाऊक आहे. शिवशंकर शंभा. साप. आओ मावशी, मावशी उठा तुम्ही. तिकडे साप आहे, उठा. साप. तू वाचवलंस मला. तू वाचवलंस मला. बस. तुम्ही कोण आहात? तुम्ही रस्त्यातच का झोपला होतात? तुमचं घर कुठे आहे? कुणी नाहीये का तुमचं? तू आहेस की? बस खाली. अरे तू आहेस, आम्ही आहोत. या जगात प्रत्येकाचं प्रत्येकाशी काही ना काही नातं असतंच. काय ग, काही न खाता पिता उपाशीच झोपली होतीस? खरंय, एका भक्ताचं दुसऱ्या भक्ताशी नातं असतंच. एका भक्ताने तुम्हाला नैवेद्य अर्पण केला आणि मी तो घेऊन आलो. तो यांच्यासाठीच होता. अहो पण मी हे तुम्हालाच काय सांगतोय, ही सगळी तुमचीच तर लीला आहे. आणि इकडे अनुभूती, हे घे. मी कसं खाऊ? अगं हा बरोबर की तुझ्या मुलाप्रमाणेच आहे. 2 घास खा आणि मग झोप. भीमा, बरं होईल.
थांबा थांबा, मी पाणी घेऊन येतो. बस खाली. गोपाळा, आणतो. घ्या. चला मावशी, येतो मी. काळजी घ्या. घात केला, घात घात घात. स्वामी, यांच्या आयुष्यात असं काय घडलं होतं? अनुभूती असं तुकड्या तुकड्यात आठवायचं नसतं का? सगळं एकदम आठवायचं. आणि सगळं एकदम आठवलं तरच तुझी फरफड दूर होईल. शिव शंकर शंभो. वा 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 वा, बघितलं सासूबाई, मालकीणबाईंची झोपायची तयारी चालली वाटतं. ही कसली मालकीण? मोलकरणेस या घरातली, पण रुबाब पाहिलात का यांचा? टकामका बघतेस काय? कामाला लाग. आई तगड्याला नाही आली आहेस इथे. मी मग कोण? भीमाची बायको आहेस ना तू, मग भीमा आमचा नोकर, म्हणजे तू आमची मोलकरीण. आलं लक्षात? चला कामाला लागा. आम्हाला मेहंदी लावायची आहे, त्याआधी पाणी काढून ठेव आणि आमचे पाय स्वच्छ धुवून घे. काय सासूबाई? अगदी बरोबर सुनबाई. अहो आमचेही पाय दुखतायत, त्यामुळे पाणी गरम काढ, म्हणजे आमचे पायही शेकून घेती. चल कामाला लाग. ए थांब. काय झालं सुनबाई? अहो सासूबाई, हिचा काय भरोसा नाही. आधी तू तुझे हात पाण्यात घालून दाखव. पाहिलत ना सासूबाई? जाऊ द्या सुनबाई, असल्या कामाची सवय नसेल ना तिला. चल पाय शेकवून घे आमचे. लवकर. काय ग सरस्वती? नाही आमचा भीमा असा सांग काम्या ना करता, तरी सुद्धा तू त्याच्याबरोबर लग्नाला कशी काय तयार झालीस? आणि तुला तरी त्याच्यात काय दिसलं ग, जे की तू त्याच्याशी लग्नच केलास? नाहीतर काय. या भीमाचा आमच्या घरात आज शिपाई म्हणून, नाहीतर उद्या घरगडी म्हणून रोज खेळ चालूच असतो. तुझी कीव येते. आता त्याच्यासोबत तुझे सुद्धा हाल होणार. तुझी कीव येते. मला एक कळत नाही, तू स्वतःचाच बळी का दिलास? स्वामींनी निवडलंय त्यांना माझ्यासाठी. म्हणून स्वीकारली.
स्वामींच्या निर्णयावर मला शंका नाही. हो, पण त्यांचाही निर्णय चुकू शकतात हे विसरू नकोस. बडबड बंद कर आणि हात चालव. श्री स्वामी समर्थ. गोपाळा, आमचा उपदेश सर्वत्र पोहोचवण्याचं उत्तम कार्य करतोयस. असंच करत राहा. स्वामी, हा तुमचाच आशीर्वाद आहे. माझ्या हातून जे काही कार्य घडतंय ते तुमच्या आशीर्वादानेच घडतंय. मी फक्त निमित्त मात्र आहे. सगळी सूत्र आपल्याच हातात आहेत. स्वामी, आपली ही लीला पाहतोय, पण त्याचा अर्थबोध होत नाहीये. हे दगड फेकणं म्हणजे काही संकेत आहेत का? गोपाळा, या वाडग्यात गंगाधर आणि त्याच्या पूर्वजांची पुण्याई आहे. कधी काळी त्याच्या पूर्वजांनी केलेली सत्कर्मांची ठेव आहे. पण आता हा पुण्याईचा उरला सुरला भांडार पापी कृत्यांमुळे हळूहळू संपत चाललाय. आणि ह्या वाडग्यात भीमा, सरस्वती आणि अनुभूती त्यांच्या आयुष्याचा भार, त्यांचे दुःख, त्यांचे भोग आणि गतजन्मीच्या जखमा आहेत. मात्र आता त्या जखमांवर फुंकर घालून त्या हळूहळू कमी होत चालल्या आहेत. एकीकडे पाप वाढतंय आणि पुण्य कमी होत चाललंय, तर दुसरीकडे भोग संपून पुण्य वाढत चाललंय. शिव शंकर शंभो. मावशी, तिकडे बघा, तिकडे आहे धर्मशाळा. तुम्ही असं रस्त्यावर इकडे तिकडे झोपत जाऊ नका. तुम्हाला तिकडे सोडतो मी. तुम्ही सुरक्षित राहताल.